वीज ग्राहकांची प्रीपेड स्मार्ट मीटर सक्ती रद्द करावी या मागणीसाठी कुरुंदवाड येथील सर्वपक्षीय कृती समितीने येथील महावितरण कार्यालयावर आज मोर्चा काढला। यावेळी आंदोलक आणि महावितरणचे अधिकारी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली। येथील नगर परिषद चौकातून महावितरण कंपनीच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी करत कृती समितीचे आंदोलक महावितरण कार्यालयावर पोहोचले। स्मार्ट प्रीपेड मीटर सक्तीच्या आदेशाची होळी करत वीज ग्राहकांना सक्ती केल्यास महावितरणचे कार्यालय बंद पाडण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे। स्मार्ट मीटर कुरुंदवाड असू दे, कुरुंदवाड परिसर असू दे, शिरोळ तालुका असू दे, अगर कोल्हापूर जिल्हा असू दे, या ठिकाणी कुठेही बसवण्याचा जर आपण प्रयत्न केला तर या ठिकाणी तुम्हाला कडाडून विरोध केला जाईल। तुमचं आमचं कोणतेही विरोध असल्याचं कारण नाही, किंवा प्रशासनाचं किंवा या ठिकाणी इतर कुठल्या बाबीचं आणि शेतकऱ्यांचं किंवा गोरगरीब जनतेचं काय वांधं नाही, पण कोणती तरी चुकीची पद्धत जर या ठिकाणी अवलंबली गेली तर त्याला विरोध म्हणून आम्ही करतोय। सिटीमध्ये एक वेळा चालेल, सिटीमध्ये व्यापारी वर्ग मोठा असतोय, व्यापारी वर्ग त्यावेळेला मान्य करेल, होय प्रीपेड मोडेल आम्हाला चार्ज मीटर बसवा, कारण त्यांनी मोबाईलमध्ये बसून लगेच गल्ल्यावर बसून त्यांनी रिचार्ज करतील, लाईट चालू होईल। पण आम्हा कार्यकर्त्यांचं किंवा कर्मचाऱ्यांचं, शेतमजुरांचं, यंत्रमागधारक मजुरांचं हाल काय होणार आहे हे देखील या सरकारने ओळखावं आणि अडाणीसारख्या बगल बच्च्याला तुम्ही जरा या सरकारनं बाजूला ठेवावं, त्यावेळेला देश व्यवस्थित सुरळीत चालेल। प्रीपेड मीटर बसवण्याची ही गाठ त्यांनी गाठलाय। त्या देवेंद्र फडणवीस सरकारने कुठल्या योजना आणल्या त्या सगळ्या फसव्या आहेत। या असल्या फसव्या योजना आणून त्या जनतेची दिशाभूल करण्याचं पहिल्यांदा काम या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने बंद केलं पाहिजे। महावितरणचे अधिकारी विनोद मंद्रे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी तानाजी आलासे, बाळासाहेब देसाई, दीपक पोमाजे, विजय गायकवाड, आप्पासो भोसले, जितेंद्र साळुंके, मुकुंद सावगावे आदी कृती समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। वेपेरसाठी कुरुंदवाडहून उमेश माळगे।